सगळ्यांना, समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी 10 मिनिटात तोंडात विरघळणारा मऊसूद आणि रसरशीत केसर सुकामेवा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। यासाठी इथे मी घेतला आहे 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, पाव वाटी साजूक तूप म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी, ड्रायफ्रुट्स मध्ये 10 पिस्ते, 2 काजू आणि 3 बदाम, 5 ते 6 वेलच्या घेतलेला आहे आणि 5 ते 6 मोठे चमचे दुधात 10 मिनिटांपूर्वी भिजवून ठेवलेलं सुगंधी केसर। चला तर मग गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। यात आपण आधी थोडंच तूप टाकणार आहोत, सगळं तूप एकदम वापरायचं नाहीये। तूप छान गरम झालं की यामध्ये रवा घालूया। मंद आचेवर रवा छान खमंग आणि हलका होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। असं सतत परतत राहायचं आहे, उलटन सतत फिरवत राहायचं। रव्याचा कलर हलकं चेंज होईपर्यंत आपण असं सतत फिरवत भाजून घ्यायचं आहे। रवा छान भाजून झाला आहे। कढईला सरकवून घ्यायचा आहे। मधोमध त्या जागा थोडं रिकामी करून घ्यायची आहे। ती जागा रिकामा झाली आहे, त्यात उरलेलं सगळं तूप टाकायचं। या गरम तुपात आपण बारीक किसून घेतलेले बदाम, काजू आणि पिस्ते टाकूया, सोबतच वेलची पूड सुद्धा। आणि जर तुमच्याकडे जायफळ असेल तर अगदी चिमूटभर जायफळ पूड टाकायचं, याने शिऱ्याला खूप छान सुगंध येतो। हे सगळं तुपात हलकंसं छान फ्राय करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रुट्स आणि शिरा छान भाजून झालेला आहे, तर यात आपण 1 ग्लास गरम पाणी ओतायचं आहे। पाणी टाकल्या लगेच हाताने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं, नाहीतर रव्याच्या गाठी होऊ शकतात। रवा पाण्यामध्ये छान मिक्स झाला की लगेच आपण यात भिजवलेले केसर दूध टाकूया। यामुळे शिऱ्याला रंग आणि चव छान येतो, दोन्ही अप्रतिम येईल, रंग आणि चव। हेही छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता मी साखर टाकून घेतले। पाणी आणि दूध रव्याने छान चोसून घेतलं की सर्वात शेवटी यात साखर टाकायची आहे। साखर टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या। हे बघा, साखर विरघळली की आपल्याला शिऱ्याला छान चकाकी येते। झाकण लावून सुद्धा ठेवू शकता, 1-2 मिनिटं वाफवून घ्या छान। बघा, आपला गरमागरम मऊ आणि रसरशीत केसर शिरा तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।